बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल या शिंदे गटाचं कोल्हापुरामध्ये एक अधिवेशन झालं। खरं तर मी या गोष्टींना इग्नोर करत असतो शिवसैनिकांनो, पण मला बऱ्याचशा शिवसैनिकांचे मेसेजेस झाले की ह्या कोल्हापूरच्या अधिवेशनाबद्दल एकनाथ शिंदेनी जी काही वक्तव्य केली त्याबद्दल एखादा व्हिडिओ असावा, शिवसेनेकडनं एखादा व्हिडिओ असावा, त्यासाठी तुम्हा सर्वांसमोर मी आज आलोय। आजचा हा व्हिडिओ त्या संदर्भातच। लक्षात घ्या, कोल्हापुरात अधिवेशन घेतलं। आता अधिवेशन होतं की टोळीची एक बैठक होती, मला माहित नाही, तुम्ही ठरवावं ते। कारण सगळीच्या सगळी माणसं जर मोजली ना तर 963 आणि सगळा लवाजमा जर मोजला ना तर 1252 माणसं होती। आता ह्याला तुम्ही जर अधिवेशन म्हणत असाल, याला जर तुम्ही अधिवेशन म्हणत असाल तर जाऊ द्या, मला ह्या सगळ्या संदर्भात काही बोलायचंच नाही। त्यासाठी मी या सगळ्या गोष्टी टाळत होतो। आपण नसत्या विषयांकडे जाणं थोडंसं टाळलं पाहिजे। हे नसतेच विषय आहेत ज्याला आपण काडीचीही किंमत देता कामा नये, पण तरी देखील तुमच्या आग्रहास्तव आपण या विषयावर बोलणार आहोत। जे जे मुद्दे एकनाथ शिंदेंनी त्यांच्या अधिवेशनामध्ये, शिंदे टोळीच्या अधिवेशनामध्ये जे जे मुद्दे एकनाथ शिंदेंनी घेतले त्या मुद्द्यांचा आपण समाचार घेणार आहोत। सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, लोकांनी पाठ फिरवली होती। आता हे वारंवार सांगायची गरज नाही, लोकांनी त्यांचा रेकॉर्ड करायचं काही थांबवलं नाही, पण शेवटी असं झालं की दरवाजाच बंद करावा लागला। म्हणजे माणसांनी बाहेर पडू नये यासाठी दरवाजे बंद करून घेतले जातात। एवढी भीती यांना माणसांच्या पाठ फिरवण्याची। जाऊ द्या, तोही भाग सोडा। याच्यामध्ये सुरुवात बघा कशी झाली। ज्यावेळेस घोषणा झाली शेतकऱ्यांचे कैवारी, सगळ्यांबद्दल मी 2 शब्द फक्त काढलेत, शेतकऱ्यांचे कैवारी आणि महाराष्ट्राचा ढाण्या वाघ। ज्याने कोणी ही घोषणा दिली, चला कुठून तरी आणला असेल, त्याला त्याचा एका दिवसाचा रोजगार मिळाला असेल घोषणा वगैरे देण्यासाठी, कारण रोजगार मिळणंही गरजेचं आहे लोकांना। पण घोषणा देताना कुणाचा अपमान होऊ नये याची काळजी घ्यावी। ढाण्या वाघ, महाराष्ट्राचा ढाण्या वाघ, शेतकऱ्यांचे कैवारी। जरा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विचारा, शेतकरी खऱ्या अर्थाने त्यांची किंमत काय ते सांगतील। त्यामुळे कुणाचा अपमान होऊन देऊ नका। हे जरा जास्तच झालं होतं, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून। आता आणखी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, शिवसेना फॉर महाराष्ट्राचं काहीतरी स्वतःचं एक युट्यूबवर चॅनल काढलं यांनी, शिवसेना फॉर महाराष्ट्र। आता नवल सांगतो तुम्हाला, ह्या चॅनलवर त्यांचा हा व्हिडिओ, म्हणजे त्यांच्या ह्या अधिवेशनाचा, एकनाथ शिंदेच्या भाषणाचा व्हिडिओ टाकून जवळपास 1 दिवसापेक्षा जास्त झालंय। मला वाटतं जवळपास 1.5 दिवस उजाडत आलाय आणि त्यांना ह्या संबंध चॅनलवर 706 व्ह्यू, म्हणजे 6वा मी आहे, 705 व्ह्यू अगोदरचे 6वा मी, म्हणजे मी पाहिलं ना ते भाषण त्यांचं त्याच्यावर जाऊन, त्यामुळे 6वा मी म्हणतोय। 706 व्ह्यू म्हणजे मगाशी जेवढी संख्या मी तुम्हाला सांगितली 1252ची, ती संख्या देखील किंवा त्यांच्या घरातल्यांनी देखील हा व्हिडिओ पाहिलेला नाही। कारण त्यांच्या घरातल्यांनी जरी हा व्हिडिओ पाहिला असताना की आपला माणूस कुठे दिसतोय का तिथे बसलेल्यांपैकी, तरी देखील हे व्ह्यू 1500च्या पुढे पाहिजे होते, म्हणजे 1500च्या पुढे व्ह्यू पाहिजे होते। विचार करा शिवसैनिकांनो, जेव्हा अनिश गाढवे शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून शिवसेनेच्या नावाखाली एखादा व्हिडिओ करतात, त्याला 5-5, 6-6 लाख व्ह्यू पडतात, आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतःच्याच चॅनलवर, काय नाव त्याचं, शिवसेना फॉर महाराष्ट्र, 705 व्ह्यू। नवल आहे। इथून तुम्ही यश ठरवा, कोण शिवसेना आहे ते इथून ठरवा। म्हणून मी म्हणत असतो ना, या सगळ्या विषयांकडे मी दुर्लक्ष करत असतो। बरं, पुढचे मुद्दे घेऊयात। त्यांनी ह्या सगळ्यावर बोलण्या अगोदर तुम्ही संजय पवार साहेबांचा, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार, जे आपले राज्यसभेचे उमेदवार होते, त्या संजय पवार साहेबांचा जर फेसबुकवर एखादा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल, संजय पवारांनी, आपले उपनेते, शिवसेनेचे उपनेते संजय पवार साहेबांनी ज्यावेळेस त्यांच्या त्या जिथे कुठे ते गांधी मैदान जे काही असेल ते गांधी मैदानाच्या बाहेरून एक व्हिडिओ केलाय। तिथे बाळासाहेबांचे असे छोटे छोटे बॅनर लावले, छोटे छोटे कटआउट्स बोलतो आपण त्याला। दिघे साहेबांचे छोटे छोटे, म्हणजे 10 ते 12 फुटांचे, जास्तीत जास्त 13-14 फुटांचे, आणि स्वतःचे कटआउट 40-40, 45-45 फुटांचे, म्हणजे हे बाळासाहेबांपेक्षा आणि दिघे साहेबांपेक्षा मोठे झाले म्हणायचं। हे असंच असतं, बाळासाहेबांना आणि दिघे साहेबांना लावणं ही त्यांची मजबुरी आहे, हे लक्षात घ्या शिवसैनिकांनो। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही संजय पवार साहेब, आपले उपनेते, त्यांच्या चॅनलवर जाऊन, फेसबुकवर जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता। पुढे तुम्हाला सांगतो, ह्यांनी, बरं, आपल्याला पुन्हा एकदा एक योग आला। खरं तर हा योग नाही म्हणता येणार, आपलं दुर्दैव किंवा माझं दुर्दैव, 706वा मी होतो ते व्ह्यू करताना त्यांच्या चॅनलवर। सारे नमुने एकत्र पाहायचा माझं दुर्दैव होतं, पण ते विश्लेषण करण्यासाठी त्यांना ऐकावं तर लागणार, कारण आपण ह्यांना ऐकणं सोडून दिलेलं आहे।
आता ह्यांच्यावर आम्ही विश्लेषण करणं देखील सोडून दिले. आपलं मूळ काम आहे ते शिवसेना वाढवणं, फोफावणं, उभ्या महाराष्ट्रात शिवसेना गावागावात पोहोचवणं आहे. त्यामुळे ह्यांना ऐकणं सोडून दिलं. पण त्या व्हिडिओच्या नादाने हे सारे नमुने एकत्र बसलेले पाहिले, अगदी सारेच्या सारे, ते वनगांसारखे, गोऱ्हेंसारखे सारे नमुने एकत्रच. त्यांनी तिथे देखील ती काँग्रेसची मांडी काढली नाही, राष्ट्रवादीची मांडी काढली नाही. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून, राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही, बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझं दुकान. अरे मिलिंद देवरा कोण आहे बाबा? मिलिंद देवरा कोण आहे? अशोक चव्हाण कोण आहे? ब्रँड फॅक्टरीमधून धुवून काढलेत का त्यांना? कोण आहेत हे? नारायण राणे कोण आहेत? बरं, सावरकरांच्या अपमानाविषयी देखील बोलले. सावरकरांचा सगळ्यात घाणेरडा अपमान जर कुणी केला असेल तर तो नितेश राणे या काँग्रेसमध्ये असलेल्या आमदाराने केला होता. मग हे नितेश राणे आज मांडीला मांडी की ते यमक जुळतं ना आणखी काही? मग विचार करा तुम्ही शिवसैनिकांनो, हे इतक्या खालच्या पातळीची लोक, कसले आलेत विचार, कसली आली विचारसरणी? सारं काही सत्तेसाठी, नगर विकास पासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा हा प्रवास आहे. इथे कुठेही विचारांची, हिंदुत्वाची, बाळासाहेबांची, शिवसेनेच्या विचारांची कुठेही लढाई नाही. हे देखील लक्षात घ्या शिवसैनिकांना. सारा जुमलेबाज आहेत. देवरा, चव्हाण, नारायण राणे, ते जयकुमार गोरे, मला वाटतं राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे, हे कोण आहेत ही माणसं? ही काँग्रेसची नव्हती. आणि मग काँग्रेसची माणसं म्हणजे काँग्रेस नसेल तर मग काय त्यांचं कार्यालय, त्यांच्या खुर्च्या, त्यांची टेबल, त्यांच्या भिंतींवर अडकवलेले कॅलेंडर, हे म्हणजे काँग्रेस आहे का? ही माणसं म्हणजेच काँग्रेस, विचार म्हणजेच काँग्रेस. सारं काँग्रेस युक्त भाजपा झालेला आहे. आणि तुमचा नंबर तिकडेच लागणार आहे पुढे, एकमेकांच्या शर्यतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या. असो, त्याही विषयावर मी जास्त काही बोलत नाही. आणि तीच स्टेप मी जी आझाद मैदानात मागच्या वर्षी ऐकली होती, ह्या वर्षी ऐकली, आणखी पुढच्या वर्षी ही स्टेप राहील. जर यांचं काही राहिलं तर थोडंफार 19-20चं, तोपर्यंत निवडणुका समजा झाल्याच नाहीत तर हे असंच चालू राहणार. कारण मला तरी फार विचित्रपणा आहे हा, पण निवडणुका घेतल्या जात नाहीत. आणि ह्यांचे तुंतुने, ह्यांचे ते बेडक्या कशा दाखवतात माहिती आहे? बेडक्या अशा त्या सुकड्या फुकड्या हातांच्या बेडक्या कशा दाखवतात? ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला एवढे सरपंच, आज मोजा ते सरपंच. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन जवळपास मला वाटतं 5-6 महिने, 4-5 महिने तर झालेच असतील. आज ते सरपंच मोजा आणि तोच आकडा शाबूत ठेवून दाखवा. ते सरपंच दुपारी एकाकडे असतात, संध्याकाळी एकाकडे असतात, दुसऱ्या दिवशी भलत्याकडे असतात. सरपंचांना स्वतःच माहिती नसतं ते कुठल्या पक्षाचे आहेत. ग्रामपंचायतीच्या सरपंचावरून तुम्ही ठरवता, आम्ही ठरवतो मशालीवर आम्ही अंधेरी पूर्वेचा आमदार निवडून आणला. तुम्ही सांगा तुम्ही काय केलं? महायुती म्हणून आम्ही पुण्यामध्ये आमदार निवडून आणला, तुम्ही काय केलं? याच्यावर ठरवा. निवडणुका लावा, होऊ द्या किसमे कितना है दम, निवडणुकांवर ठरवू द्या. 30 स्टेप वाजवली. असो, बोलण्यासाठी काही नवीन असायला पाहिजे. त्यात त्यांनी एक गोष्ट सांगितली, रचलेली होती, कशी होती मला माहीत नाही, त्या खोलात मी गेलो नाही. पण एक गोष्ट सांगितली की मी गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. काही वयस्कर महिला बसल्या होत्या, माझ्या आईच्या वयाच्या होत्या. त्या बऱ्याच वेळानंतर, जवळपास रात्रीचे 3-3:15 वाजले होते, त्यानंतर जेव्हा मी पोहोचलो तर मी त्यांना विचारलं की तुम्ही एवढा वेळ बसलात? त्या वयस्कर महिलांना ते म्हणाल्या की आम्हाला मुख्यमंत्री पाहिजेत. मला भरून पावलं. अरे पण पुढे तरी ऐकायचं होतं, त्यांनी आणखी काहीतरी सांगितलं असतं तुम्हाला. तेवढं भरून पावलं सोडून दिलं. त्या महिलांना पुढे जर बोलू दिलं असतं तर महिलांनी अख्खी स्टोरी सांगितली असती. मग तुम्हाला कशासाठी त्या थांबल्या होत्या त्याचं खरं कारण त्यांनी सांगितलं असतं. थोडं बोलून द्यायचं होतं त्यांना पुढे. असो, त्यानंतर त्यांनी पुढे एक महत्वाचं वाक्य वापरलं, कदाचित इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या ते कानात गेलं नसेल. पक्ष प्रमुखांना सत्तेचा मोह. विचार करा, टीकेचा भाग वेगळा, पण पक्ष प्रमुख हा शब्द वापरते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. कानामध्ये कापूस घातलाय, काय घातलंय मला माहित नाही, पण ऐका हे सगळे शब्द. आता विचार करा, पक्ष प्रमुखांना सत्तेचा मोह. यांच्या घरात आमदारकी, यांच्या घरात 2-2 कॅबिनेट मंत्रीपद, यांच्या घरात खासदारकी, यांच्या घरात 2-2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद, यांच्या घरातच एक नगरसेवकाचं पण पद, नातेवाईकांचं वगैरे सगळं सोडूनच द्या. पक्षप्रमुखांना सत्तेचा मोह. हे काय बोलावं कुणासमोर? बरं, महामंडळ वेगळी, सगळंच वेगळं, बाकीचा मलिदा वेगळा. कुणासमोर ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात? पक्षप्रमुखांना सत्तेचा मोह. या सगळ्या गोष्टींवर मी आता उत्तर देणारच नाही, कारण अशा माणसांना उत्तर देऊ नयेत. जनता ह्यांना ह्यांची जागा दाखवेल. पुढे यांचा माईक बंद पडला मला वाटतं, त्याच्यानंतर त्यालाही कदाचित ते खोटं ऐकवलं नाही. माईक थोड्या वेळासाठी बंद झाला, परत चालू झाला. त्यानंतर हे म्हणतायत की त्यांनी नीलमताईंचं कुठेतरी नाव घेतलं. मी असंसदीय बोलत नाही, मी कधीच असंसदीय बोलत नाही.
असा काहीतरी विषय निघाला, नीलमताई सांगू शकतात. मी तर विचार केला, या नीलमताई इथे कशा काय? उपसभापती, तुम्ही विचार करा, सभापती असतील, उपसभापती असतील, या निष्पक्ष असतात. अनुच्छेद 10 प्रमाणे त्यांना राजीनामा द्यावा लागतो. जे परिशिष्ट 10 ज्याचा पोस्टमॉर्टम चालू आहे सध्या, त्यांना राजीनामा द्यावा लागतो. कारण जर तुम्ही एखाद्या पक्षाचं सदस्यत्व असेल तुमच्याकडे, तुम्ही त्या पक्षाच्या बाजूने भूमिका घेऊ शकता, म्हणून तुम्हाला पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा असतो. आता ह्या नीलमताई पक्षाचे सदस्य नाहीत, मग या अधिवेशनाला काय करतायत? मला वाटतं कोल्हापुरामध्ये थंडगार हवा असेल, वातावरण कोल्हापुराचं चांगलं असेल, पर्यटनासाठी उत्कृष्ट असेल, कदाचित त्यासाठी गेल्या असावेत आणि चालता बोलता अधिवेशनाला गेल्या असावेत. असा काहीसा तो एक योगायोग जुळून आलेला असू शकतो. काही होऊ शकतं, ह्या सध्याच्या काळामध्ये काही होऊ शकतं. या ताई तिथे कशा पोचल्या? कोर्टाने ह्याची दखल घ्यावी. हा विनोदाचा भाग नाही, कोर्टाने ह्याची दखल घ्यावी. त्याच्यानंतर पुढे म्हणतायत, आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्या, त्याही नीट ओढता नाही आल्या. पक्षप्रमुखांच्या विषय म्हणतायत. थोडी तरी बाळगायला हवी होती, जनाची नाही तर मनाची. पण काही का असे ना, तुम्ही सत्तेचा ताम्रपट स्वतः लिहून आले होते का? तुमच्या हाताने लिहिला होता का? आपल्या सुपुत्रांनी कधी कुठल्या शाखेचं गटप्रमुख पद भोगलं नाही, कुठल्या शाखेत शाखा प्रमुख म्हणून काम केलं नाही, कधी उपशाखा प्रमुख असेल, विभाग प्रमुख म्हणून काम केलं नाही. डॉक्टर झाले आणि थेट खासदार झाले. हा इतका सोपा प्रवास कधी असू शकतो का? ऑर्थोपेडिक सर्जन होऊन खासदारकीपर्यंत हा एवढा सोपा प्रवास नसतो. खासदारकीपर्यंत पोहोचण्यासाठी जे आत्ताचे खासदार आहेत जवळपास, त्यांनी 30-30, 40-40 वर्षांचा स्ट्रगल केलेला आहे राजकारणामध्ये. ह्यांचा स्ट्रगल काय होता? मग तुम्ही सत्तेचा मोह, आयत्या पिठावरच्या रेघोट्या, थोडा विचार करून बोला. आणि तुमचा स्वतःचा योगदान काय आहे शिवसेनेमध्ये? 2003 साली उदयास आलेली माणसं तुम्ही, 2003 मध्ये उदयास आलेली म्हणतात, ठाण्यामध्ये मी शिवसेना फोपावली, वाढवली, काय 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 ते मोठे मोठे डायलॉग मारले. वसंत मराठे असतील, मोदा जोशी असतील, सतीश प्रधान असतील, ह्या माणसांनी सांगावं मग ठाण्याचं वातावरण, त्यावेळेसचा इतिहास ह्या माणसांनी सांगावा. ह्या सगळ्यांना खरं ठाणं काय ते माहितीये. ज्यावेळेस ह्यांच्या हातात काहीही नव्हतं त्यावेळेस ठाणा एक हाती येत होतं, त्याही वेळेस येत होतं. दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा आहे, बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा आहे आणि शिवसेनेचा बाले किल्ला आहे, म्हणून तुम्ही इथे निवडून येत होतात. आता ह्यावेळेस निवडून येऊन दाखवा. तुम्हाला तुमच्या घरच्या आमदारक्या, खासदारक्या, इथपर्यंत तुमचा प्रवास येऊन थांबलाय आणि तुम्ही म्हणताय की माझ्यामुळे ठाण्यामध्ये सत्ता येत होती. अरे तुमच्या काळात खऱ्या अर्थाने 11 आमदारक्यांवरनं ठाणे जिल्हा जवळपास 2 आमदारक्यांवर येऊन थांबला. ठाण्यामधून एकूण 18 ते 19 विधानसभेच्या जागा जायच्या जिल्ह्यामधनं. पालघर नंतर वेगळा झाला. विचार करा, आता ओळा माजीवाड्याचा प्रताप सरनाईक सोडला किंवा कोपरी पाचपाखाडीचे हे स्वतः सोडले तर ठाण्यातून कोण आहे शिवसेनेचा आमदार? आणि तिकडचे अंबरनाथचे बालाजी किणीकर सोडले तर एवढ्या मोठ्या ठाणे जिल्ह्यातनं एवढ्या आमदारक्या निवडून येत असताना तुमच्या काळामध्ये ठाणे जिल्हा 2-3 आमदारक्यांवर येऊन थांबला. हा विकास म्हणायचा की ही शिवसेनेची अधोगती म्हणायची? याचा देखील शिवसैनिकांना विचार करा. आणि किती हे सारं तुमच्या माथ्यावर मारलं जातं, खोट्याची दुनिया आहे ही, हे लक्षात घ्या शिवसैनिकांना. पुढे त्यांनी पुत्रप्रेमाचा विषय काढला आणि ते लागलीच शांत झाले. पुत्रप्रेम हा शब्द काढला, पण त्यांना वाटलं आता फसेल की काय मी या शब्दामध्ये. कारण पुत्रप्रेम म्हणतं तर मग सगळं श्रीकांत शिंदेचं निघतंय. आणि आदित्य साहेब जरा पण बोलायला मागे पुढे पाहत नाहीत बरं. त्यांनी अख्खा सँडविच कोण आणून द्यायचं सगळं त्यांनी स्वतःच सांगितलं. मग त्यामुळे आदित्य साहेबांना एखादा आयता विषय नको म्हणून त्यांनी पुत्रप्रेमाचा विषय थांबवला. त्यानंतर म्हणाले 5 वर्ष खुर्चीसाठी यांनी स्वतःकडे मुख्यमंत्रीपद वगैरे असा काहीतरी विषय काढला. 5 वर्ष मुख्यमंत्रीपद तर मिळालं पण बाकी काही मिळत नव्हतं. नंतर लगेचच तोही विषय थांबवला, कारण अजित पवार तर सोबत बसलेत हे देखील ते विसरले होते. हे विचार करून बोलावं लागतं, कारण खोटं कसं असतं, खोटं बोलताना फार विचार करावा लागतो. त्यामुळे अजित पवार सोबत आहेत हे ते विसरले होते. तो विषय त्यांनी थांबवला, पुत्रप्रेमाचा विषय थांबवला. सगळे विषय अंगाशी आले. नंतर म्हणाले भोळा बाबडा माणूस आहे मी. अरे भोळा बाबडा माणूस, या भोळा बाबडा शब्दाचा तुम्ही तो अपमान करू नका. तुम्ही अजिबात भोळे बाबडे नाही आहात. कारण डॉक्टर होऊन खासदार झाले म्हणे श्रीकांत शिंदे. मला त्यांना हॉस्पिटल काढून देता आलं नाही, मला त्याचे खंत वाटते. आता विचार करा शिवसैनिकांनो, एक दिवसाचा जरी ठाण्यात बॅनर लावला नाही ना, एक दिवसाचा, समजा ठाण्यातल्या एका दिवसाचे बॅनर तुम्ही लावले नाहीत तर ठाण्यात 2 हॉस्पिटल बनतील एका दिवसाच्या बॅनरमध्ये. इतका करोडोंचा पैसा ठाण्यामध्ये बॅनरबाजीवर खर्च होतोय रोजच्या रोज. मी मागे तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता वाढदिवसाची. हे खरंच असेल असं की मला माझ्या मुलाला हॉस्पिटल काढून देता आलं नाही वगैरे वगैरे? ठीक आहे, ठरवेल जनता, ठरवेल, जनतेला ठरवू द्या. ह्या साऱ्या गोष्टी जनतेला ठरवू द्या शिवसैनिकांनो.
पुढे मी हा व्हिडिओच पाहिला नाही, कारण त्या संबंध व्हिडिओमध्ये, त्या संबंध अधिवेशनाच्या एकनाथ शिंदेच्या भाषणामध्ये मला कुठेही काही दखल घेण्यासारखं वाटलं नाही. त्यामुळे क्षमा मागतो तुमची, पण अशा विषयांवर मला विश्लेषण करता येत नाही. तुर्तास इथेच थांबूयात शिवसैनिकांनो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. आपली जी महत्वाची काम आहेत ती मात्र चालू ठेवायची. शिवसेनेचा झंझावा तुम्ही महाराष्ट्रात पोहोचू द्यायचा. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.